मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 26 वचन 39। मी वाचते, सर्वांनी लक्ष द्या। मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बाप्पा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता हे जे वचन आपण वाचलेलं आहे, प्रभू येशूने त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसामध्ये हे वचन आपल्या मुखातून काढलेलं आहे। म्हणजे जेव्हा मानवजातीच्या पापांची शिक्षा भोगण्याची वेळ जवळ आली होती आणि शिक्षा भोगायची वेळ जवळ आलेली असताना त्याची जी मनस्थिती होती, तो ज्या अवस्थेतून जात होता आणि त्या स्थितीतून जात असताना त्याने देवाकडे, स्वर्गीय पित्याकडे एक प्रार्थना केलेली आहे, एक विनंती मांडलेली आहे आणि तीच विनंती आपण आता वाचलेली आहे। प्रभू येशू म्हणतो, तो पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने पित्याकडे अशी प्रार्थना केली की हे माझ्या बाप्पा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ। कोणता प्याला? प्रभू येशू मानवजातीच्या पापांचं जे दुःख भोगणार होता, जे कष्ट, ज्या यातना प्रभूला भोगाव्या लागणार होत्या, तोच हा प्याला, दुःखाचा प्याला, यातनांचा प्याला। प्रभू म्हणतो की हा प्याला तुला होईल, तुझ्याने होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ दे, तरी तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूची दुःख सहण्याची जी वेळ जेव्हा जवळ आली, तेव्हा प्रभूला आत्म्यात हे कळून आलेलं होतं की मला मानवजातीच्या पापांची शिक्षा जी भोगायची आहे ती कशा रीतीने भोगायची आहे, मला काय दुःख होणार आहे, कोणत्या वेदना, कोणत्या यातना, मरण यातना मला भोगाव्या लागणार आहेत, हे प्रभू येशूला कळून चुकलं होतं। आणि असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा ही वेळ जवळ आली तेव्हा ते दुःख, त्या यातना त्याला त्याच्या डोळ्यांसमोर दिसत होत्या की मला कसं पकडलं जाईल, कसं धरलं जाईल आणि कसं मारलं जाणार आहे, ते सगळं त्याच्या डोळ्यांसमोर त्याला दिसत होतं। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आणि हे त्याने जाणलं की आता ही माझी वेळ आलेली आहे। आणि मग त्याने आपल्या 12 शिष्यांतले 3 जण, पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान, हे 3 शिष्य येशूला अगदी जवळचे होते। जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये एखाद्या दुःखामध्ये असतो, संकटामध्ये असतो, तेव्हा आपण कोणत्या व्यक्तीचा आधार घेतो? जी व्यक्ती आपल्या जवळ असते, जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असते, आपल्याला समजून घेत असते, अशाच व्यक्तीचा आपण आधार घेत असतो। अशीच ही 3 माणसं होती प्रभू येशूसाठी। म्हणून जेव्हा ही दुःखाची वेळ जेव्हा आली तेव्हा येशूने ह्या 3 शिष्यांना घेतलं। बाकीचे शिष्य होते, परंतु त्याने या 3 शिष्यांना घेतलं आणि तो गेतसेमाने बागेमध्ये त्यांना घेऊन प्रार्थना करण्यासाठी गेला। ह्या अगोदरसुद्धा बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की रूपांतराच्या डोंगरावर, म्हणजे जिथे येशूचं रूप पालटलं होतं, तिथेसुद्धा येशूने या 3 शिष्यांनाच जवळ घेतलं होतं। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या 3 शिष्यांना घेऊन तो बागेमध्ये गेला आणि मग त्याने जाऊन प्रार्थना केली। आणि ती प्रार्थना कोणती, जी आता आपण वाचली,
तीच प्रार्थना प्रभू येशूने स्वर्गीय पित्याकडे केली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू पित्याला सांगतोय की जो प्याला मी पिणार आहे तो माझ्यावरून टळून जाऊ दे, तरी माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने ही जी प्रार्थना केलेली आहे ती त्याच्या अतिशय दुःखाच्या अवस्थेमध्ये असताना केलेली आहे. दुःखाच्या स्थितीमध्ये असताना त्याने ही प्रार्थना केलेली आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे दुःख तो सोसणार होता मानवजातीच्या पापांसाठी, ते दुःख काय आहे हे त्याला कळून चुकलं होतं आणि ती वेदना त्याच्या आतमध्ये होती. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला मरणप्राय यातना वेदना होत होत्या. जेव्हा तो 3 शिष्यांना त्या बागेत घेऊन गेला, त्या शिष्यांशीच बोलताना येशू म्हणतो, माझा जीव मरणप्राय अतिखिन्न झाला आहे, अतिखिन्न झाला आहे. प्रभू येशू पूर्णपणे कष्टी झाला होता. जेव्हा एखाद्या माणसाच्या जीवनात दुःख असते, एखादा माणूस समजा आजारी असतो म्हणा किंवा एखादं दुःख, एखादी समस्या जेव्हा जीवनात असते, तेव्हा त्या माणसाचा चेहरा आपण बघितल्यानंतर आपण समजू शकतो की ह्याच्या जीवनामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे. जीवनामध्ये जेव्हा आपले दुःख असतात, कष्ट असतात, तेव्हा आपले चेहरे पडलेले असतात. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने हे दुःख घेतलेलं होतं. मानवी जीवनाचं दुःख, मानवी जीवनाचे कष्ट, मानवी जीवनातली सगळी पापं येशूने घेतली होती. आणि त्यामुळे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचं हृदय खिन्न झालं होतं, दुःखी झालं होतं, विव्हळलं होतं. आणि त्याने आपल्या मुखातून हे शब्द काढलेले आहेत आपल्या शिष्यांबरोबर बोलताना की माझा जीव मरणप्राय अतिखिन्न झालेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त कोण होता? देवाचा पुत्र. तो आजही आहे आणि तो स्वतः देव आहे. तो देव आहे, तो देव होता, माणूस बनला होता, 2000 वर्षांपूर्वी जगात तो आला होता. आणि जेव्हा त्याच्या दुःख सहण्याची वेळ आली, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण बायबल वाचतो त्याने किती मोठमोठे चमत्कार केले, किती मोठी मोठी अद्भुतं केली. एकदा जेव्हा तो आपल्या शिष्यांबरोबर होडीतून जात होता, अचानक समुद्रामध्ये वादळ उठलं. त्याचे 12 शिष्य त्याच्याबरोबर होते आणि होडी बुडायला लागली. येशू बायबल म्हणतो वरामावर झोपला होता. शिष्य घाबरले, आता आपण बुडणार. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याने येशूला उठवलं, गदा हलवून उठवलं, प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत. आणि प्रभू येशू उठला. प्रभू येशू उठल्यानंतर त्याने बायबल म्हणतं वाऱ्याला धमकावलं, समुद्राला म्हटलं उगा राहा. आणि प्रभू येशूच्या शब्दासरशी तो उफाळलेला समुद्र शांत झाला आणि वारा पडून सगळं काही शांत झालं. हा पहिला चमत्कार. असे अगणित चमत्कार बायबलमध्ये दिलेले आहेत. मी तुम्हाला मोजके सांगते. आणि एकदा येशू लोकांना शिक्षण देत होता. जसे तुम्ही आता इथे प्रवचन ऐकत आहात, येशूच्या चरणाशी आहात, तुम्ही आमच्याजवळ आलेला नाही आहात, तुम्ही येशूच्या चरणांजवळ बसलेला आहात. जेव्हा प्रभू येशू लोकांना शिकवायचा, लोकांना बरं करायचा, तेव्हा येशूच्या अवतीभोवती पुष्कळ लोकांची गर्दी असायची. आणि एकदा अशी भरपूर गर्दी होती. संध्याकाळची वेळ होती, लोकांना घरी जायचं होतं आणि दिवसभर उपाशी होते. प्रभू येशू म्हणतो एवढी लोक जर घरी आता जायला निघाली अशा अवस्थेत तर वाटेमध्ये ते कासावीस होतील भुकेने. मी त्यांना असं पाठवू इच्छित नाही. त्याने आपल्या शिष्यांनाच सांगितलं यांना काय ते खायला द्या. शिष्य कमजोर होते, त्यांच्याकडे काही नव्हतं. मग एका मुलाकडे काहीतरी 5 भाकऱ्या आणि 2 मासे होते. आणि बायबल म्हणते तिकडे 5000 पुरुष होते. आणि आपल्याला माहीत आहे जिथे 5000 पुरुष आहेत तिथे 5000 बायका पण असणार आणि वरून मुलं असणार, वरून आई वडील असणार, म्हणजे जवळजवळ 10,000च्या वरती लोक तिकडे असणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि एवढ्या सगळ्या लोकांना प्रभू येशूने फक्त 5 भाकरी आणि 2 मासे ह्यांच्याद्वारे सगळ्यांना जेवायला घातलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, आम्ही विचार करू शकत नाही, असा हा महान चमत्कार आहे तो प्रभू येशूने घडवून आणला. हे फक्त देवाला शक्य आहे, माणसाला शक्य नाही. जे माणसाला अशक्य आहे ते सगळं येशूने करून दाखवलं. 4 दिवस मरून पडलेला लाजर कबरेमध्ये होता. 24 तासाच्या आत जेव्हा माणूस मरतो त्याच्या शरीरामध्ये कुजण्याची प्रक्रिया चालू होते. आणि हा लाजर 4 दिवस कबरेमध्ये पडून होता. मग त्याच्या शरीराची काय अवस्था झाली असेल. परंतु जेव्हा येशू कबरेजवळ येतो, प्रार्थना करतो आणि तोंड बाजूला करायला सांगतो आणि येशू मोठ्याने पुकारतो, हे लाजरा बाहेर ये. आणि जो मरून 4 दिवस पडलेला होता लाजर तो जिवंत होऊन बाहेर आला. हालेलुया, 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 हालेलुया. एका 12 वर्षाच्या मुलीला जी मरण पावली होती तिला येशूने जिवंत केलं. आंधळ्यांना दृष्टी दिली, मुके बोलते केले, लंगडे चालते केले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा जिवंत देवाचा जिवंत पुत्र ह्या जगामध्ये आला होता. त्याने त्याचं देवत्व सिद्ध केलं. मी माणूस नाही आहे, मी देव आहे. जरी मी मानवी देहात आहे पण मी देव आहे, हे त्याने सिद्ध केलं. मग माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसांच्या पापांची शिक्षा घेताना, माणसांच्या पापांचं हे पापाच्या शिक्षेचं ओझं वाहताना येशू विव्हळला का? येशू दुःखी का झाला? येशू कष्टी का झाला? येशू अशक्त का झाला? येशू भयभीत का झाला? हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो जरी देवाचा पुत्र होता तरी त्याचा देह जो होता तो दैवी नव्हता, तो मानवी देह होता. त्याचा आत्मा स्वर्गीय होता पण त्याचा देह मानवी होता. आणि मानवी देहाचं अशक्तपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चालताना रस्त्याला जर चालत असू आणि दगड जर खुपसला पायात तर ती कळ कुठे पोचते? मस्तकात. पडल्यावर साधं खरचटलं तरी तिथे पायावर म्हणा, हातावर म्हणा जखम तयार होते. या मानवी देहामध्ये आजार सहज घुसतात. हा आमचा मानवी देह पूर्णपणे अशक्त आणि दुर्बळ आहे. तारुण्यात असं वाटतं आम्ही काय करू आणि काय नाही करू. आम्हाला असं वाटतं आम्ही असेच मजबूत राहणार, कधी आमचे दात पडणार नाही, आमचे डोळे आंधळे होणार नाही, आम्ही असेच आमचे पाय चालणार, कधी आमचे गुडघे दुखणार नाही. तारुण्यात असं वाटतं आम्ही एकदम मजबूत आहोत, सक्षम आहोत, आम्ही काही करू शकतो. परंतु 40-50 उलटली की मग समजायला लागते. गुडघे दुखायला लागतात, अंधुक दिसायला लागतं, कानाने कमी ऐकायला यायला लागतं. हालेलुया, 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 हालेलुया. मानवी देह अशक्त आहे, कमजोर आहे, दुर्बळ आहे. त्याला काहीच सहन होत नाही. साधा खरचटलेलाही सहन होत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि हा देह आमच्या प्रभूने धारण केला होता. का धारण केला होता? कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्याच मानवी देहाने आत्तापर्यंत देवाला नाकारलेलं आहे. देवाच्या आज्ञा पायांखाली तुडवीत आलेला आहे. हाच मानवी देह देवाच्या इच्छेविरुद्ध चालत आलेला आहे. देवाला नापसंत जीवन असं जगत आलेलं आहे. आणि ह्या मानवी देहाला शिक्षा होण्यासाठीच प्रभू येशूने हा मानवी देह धारण केला. तो पवित्र होता, परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शरीर मात्र अशक्त होतं, मानवी देह मात्र अशक्त होता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जरी देव येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता तरी माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो तो विव्हळला. त्याने ही जी शिक्षा मानवी जीवनातल्या मानवांच्या पापांची जी शिक्षा घेतली त्याच्यामुळे तो विव्हळला. कारण ज्या देहामध्ये तो वस्ती करत होता तो अशक्त आणि पापी देह होता. म्हणून जेव्हा माझ्या प्रिय भावांनो बहिणो ते क्रूसाचं दुःख, ते वधस्तंभाच्या यातना जेव्हा त्याने आपल्या डोळ्यांसमोर पाहिल्या, प्रत्यक्षात त्याने त्या स्थितीमध्ये प्रवेश केला नव्हता पण ते त्याला दिसत होतं, तेव्हा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो त्याचा तोच मानवी देह ओरडत होता, ओरडत होता, कासावीस झाला होता, व्याकुळ झाला होता, रडत होता, भयभीत झाला होता. आणि त्याच देहाची ती प्रार्थना आहे जी प्रार्थना आपण वाचलेली आहे. येशू म्हणतो पित्याला, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ दे.
काढून टाक हा प्याला, माझ्याने होणार नाही, माझ्याने हे होणार नाही, तुला शक्य आहे, तू हा प्याला माझ्यावरून दूर करू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, येशूने सांगितलेलं आहे की देवाला सर्व काही शक्य आहे. येशूचं वचन आहे मत्तईच्या शुभवर्तमानात की देवाला सगळं काही शक्य आहे. म्हणून येशू म्हणतोय पित्याला की तुला होईल तर, तुला जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, देवाला सगळं काही शक्य आहे. हे सत्य येशूने अगोदरच मांडलेलं आहे आणि येशू आत्ताही म्हणतोय की देवा तुला सगळं काही शक्य आहे. तुला काय शक्य नाही? तुला सगळं शक्य आहे. म्हणजे तारण तुला शक्य आहे माणसाचं. मी दुःख भोगून माणसासाठी रक्त सांडायची गरज नाही आहे. तुझ्या समोर अनेक मार्ग आहेत मानवाला वाचवण्याचे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, देवपित्यासमोर जरी मार्ग अनेक होते माणसाला तारण्याचे, तरी देवाची ती इच्छा नव्हती. देवाची ती इच्छा नव्हती. देवाची इच्छा हीच होती की माणसांच्या पापांची सगळी शिक्षा येशूला द्यावी. मानवाला ज्या नरक यातना भोगाव्या लागणार होत्या तर तो सगळा दंड येशूला द्यावा. सगळी ती दंडाची नोंद येशूच्या नावावर करावी. येशूला सगळं दुःख भोगायला लागावं ही देवपित्याची इच्छा होती. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि ही देवपित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठीच, आणि ती इच्छा येशू जाणून होता. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा प्रभू येशूने स्वर्ग सोडला, तो स्वर्ग त्याने का सोडला? माणसावरील ह्या प्रेमापोटीच. त्याने क्रूसाला मिठी का मारली? त्याने क्रूस का कवटाळला? माणसावरील आपल्या अपरंपार प्रेमापोटी. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याने आपल्यावरील प्रेमापोटीच क्रूसाला मिठी मारली. आणि म्हणून तो म्हणतोय, शक्य असेल, तुला होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण हो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पापाला शिक्षा आहे. पापाला शिक्षा आहे. पाप, माणूस जे पाप करतो त्या पापाला शिक्षा आहे. कोणतंही पाप असू द्या, मग ते छोटं असू द्या की मोठं असू द्या, कोणतंही पाप असू द्या, प्रत्येक पापाला शिक्षा आहे. आणि पापाला शिक्षा आहे, आणि शिक्षे वाचून कोणतंही पाप पुसलं जात नाही. म्हणून तर जुन्या काळामध्ये, जुन्या करारात तुम्ही वाचाल उत्पत्तीच्या पुस्तकात, जेव्हा पाप वाढलं, खूप पाप वाढलं, तेव्हा देवाने त्या काळामध्ये, तो काळ नोहाचा काळ होता, त्या काळामध्ये देवाने जलप्रलय घडवून आणला. मोठा जलप्रलय. असं म्हणतात की असा जलप्रलय आजपर्यंत या जगामध्ये घडून आलेला नाही आहे. असा महान जलप्रलय देवाने त्या काळी घडवून आणला. आणि त्या काळात फक्त देवाने नोहाला 7 जणांसहित वाचवलं. 8 जणांचं हे कुटुंब देवाने वाचवलं, कारण नोहा नीतिमान होता, पापभीरू होता, देवाला पसंत असं जीवन जगत होता. पण जे सगळे देवाला मानत नव्हते, देवाला ओळखत नव्हते, त्या देवाने त्या सगळ्यांना जलप्रलयाद्वारे मारून टाकलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, पापाला शिक्षा असते. पाप शिक्षेशिवाय पुसलं जात नाही. पापाला जेव्हा शिक्षा होते तेव्हाच त्याचा पाप माफ होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि देवाने त्या काळी जगाचा नाश केला, कारण जगात पाप वाढलं होतं. परंतु ह्या काळी देवाने जगाचा नाश असा केलेला नाही, आणि देवाला जगाचा नाश असा करायचा नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण देवाने त्या काळात जलप्रलय घडून आणला खरा, पण त्यानंतर पुन्हा जेव्हा या जगामध्ये मानवजात वाढायला लागली, माणसं वाढायला लागली, त्याबरोबर पाप पुन्हा वाढलं, पाप पुन्हा वाढलं. आणि आज या जगाची आपण दुर्दशा पाहत आहोत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे या जगात आम्ही वाईट पाहत आहोत ते सगळे पापाचे परिणाम आहेत. आजार असो, दुःख असो, भूकंप असो, साडेसाती असो, काही असो, सगळे पापांचे परिणाम आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, मग देवाने ह्या जगाला पुन्हा शिक्षा करायची ठरवली, पण तो जगाला शिक्षा करायचा देवाचा निर्णय नव्हता. जगाला शिक्षा करायचा देवाची योजना नव्हती. देवाची योजना वेगळीच होती.
देवाची योजना ही होती की मी माणसाला वाचवणार, माणसाला मी क्षमा करणार, माणसाचे जे अपराध आहे, जी पाप आहे ते मी माफ करणार. मग शिक्षेचं काय? एवढ्या माणसाने जी पापं केली आहेत त्या पापाच्या शिक्षेचं काय? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, देवाने त्याचा पुत्र या जगामध्ये पाठवला अशासाठी की सगळ्या मानवजातीचं पाप त्याने त्याच्या पुत्रावर लादावं. आणि ही पापं कोणती? कोणत्या माणसांची? जी माणसं आतापर्यंत मरून गेलेली आहेत, ज्या त्या जगात नाही आहेत, जे आत्ता जगत आहेत त्यांची पापं, आणि जे पुढे जन्माला येणार आहेत भविष्यात त्यांच्या सगळ्यांच्या पापांची शिक्षा प्रभू येशूने स्वतःवर घेतली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक माणूस जेव्हा पाप करतो तेव्हा तो एक पाप नाही करत. दिवसालाच आमच्याकडून एवढी पापं होतात की आम्ही मोजू शकत नाहीत. तर त्याचं 50 वर्षांचं आयुष्य असेल, 80 वर्षांचं असेल, 100 वर्षांचं आयुष्य असेल, तर त्या एकट्या माणसाची पापं किती झाली? आणि या जगात पहिला माणूस म्हणजे आदामापासून आणि जो शेवटी कोणी येणार आहे जन्माला त्या माणसापर्यंत सगळ्या माणसांच्या पापांची शिक्षा एकट्या प्रभूने घेतली. मग त्याची कशी दुर्दशा झाली? जुन्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच्यावर मन बसेल असं त्याच्यात काही राहिलं नव्हतं. तो शोभून दिसेल काही त्याच्याकडे बघावं अशी त्याची अवस्था राहिली नव्हती प्रभू येशूची. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, डोक्याच्या केसापासून तर पायांच्या तळव्यापर्यंत प्रभूने आपलं पूर्ण शरीर चेंदामेंदा होऊ दिलं होतं. त्याने मारेकऱ्यांच्या हवाली स्वतःला दिलं होतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, अशासाठी की तुम्ही आणि मी जे आपण सगळी पापी माणसं आहोत ती अंधारातून आणि सैतानाच्या हातातून सुटावीत आणि आपल्या जीवनामध्ये खरा आनंद, खरी शांती आणि खरी मुक्ती यावी आणि अनंतकालचं जीवन आपल्याला मिळावं. हालेलुया, 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 हालेलुया. एखादा माणूस जेव्हा मरतो आणि मेल्यानंतर मरत असताना सुद्धा त्याला काहीतरी त्रास होतो, वेदना होतात, मरण यातना असतात. एखादा माणूस कोणत्या आजाराने मरतो किंवा कोणी आत्महत्या करून मरतं, कोणी अपघातात मरतं. प्रत्येकाला मरताना वेदना होतात, त्रास होतात आणि ते योग्यच आहे. एखादा माणूस जेव्हा मरतो जर त्याला वेदना त्रास होतात तर ते योग्यच आहे, कारण माणूस जन्मापासून पापी आहे. मरताना पण जर त्याला त्रास होतो, वेदना होत आहेत, ते बरोबर आहे. परंतु येशू ख्रिस्त हा पवित्र होता. त्याने आयुष्यात एकही पाप केलं नव्हतं, एकही नाही. अगदी मातीचा जो बारीक कण असतो ना, त्या कणा एवढं सुद्धा पाप प्रभूमध्ये नव्हतं. येशू म्हणाला, तुमच्यापैकी मला कोण पापी ठरवितो, असं येशू म्हणाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त देवाचा पवित्र आणि निष्कलंक कोकरा होता. त्याच्याकडून एकही पाप झालं नव्हतं. हालेलुया, हालेलुया. आणि तरीही त्याला ह्या नरक यातना भोगाव्या लागल्या फक्त एवढ्यासाठी की माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण सगळेजण, मी, तुम्ही, आपण सगळेजण आणि या जगात जे अजूनही अंधारामध्ये आहेत ती सगळी माणसं त्या दुष्ट सैतानाच्या हातातून बाहेर पडावी आणि आपल्याला खरं जीवन, खरा आनंद, खरी शांती मिळावी. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताने हे दुःख भोगत असताना देवपित्याकडे प्रार्थना केली की हे बाप्पा, हे माझ्या बाप्पा, होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याला पूर्णपणे हक्काने मागण्याचा अधिकार होता की हे पित्या, मला हे नको आहे, मला करायचं नाही आहे. पण नाही माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण प्रभू येशूला पित्याची जी खरी इच्छा होती ती माहीत होती. पित्याची इच्छा काय होती? मानवजातीच्या पापांसाठी येशूला क्रूसावर खिळणं, येशूला दुःख भोगायला लावणं. म्हणून येशूने पुढे प्रार्थना केलेली आहे, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने त्याचा पुत्र पाठवलेला आहे आपल्या पापक्षमेसाठी. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जशी येशू ख्रिस्ताने पित्याकडे प्रार्थना केली तशी आपल्याला पण प्रार्थना करता आली पाहिजे. आपल्या जीवनातसुद्धा पुष्कळ गरजा आहेत, पुष्कळ आपल्या विनंत्या आहेत, मागण्या आहेत आणि आपण पुष्कळ वर्षांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रभूकडे मागत असतो आणि तरी ते आपल्याला मिळत नाही. आपल्या मनातली एखादी इच्छा पूर्ण होत नाही. जेव्हा आपल्याला हवं असतं तेव्हा आपल्याला ते मिळतच नाही आणि कधी कधी तर ते मिळतच नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, असे पुष्कळ लोक आहेत
जे प्रभूवर विश्वास ठेवतात, वर्षानुवर्ष विश्वास ठेवत आहेत आणि वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीसाठी प्रभूकडे मागत आहेत, आजारमुक्ती मागत आहेत किंवा अजून कोणती आशीर्वाद तुम्हाला मिळावा म्हणून तुम्ही मागत असाल माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि अजूनही जर ते तुम्हाला मिळत नाही आहे, तुम्ही काहीतरी मागत आहात तुम्हाला मिळत नाही आहे, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्या वचनामध्ये आहे. ह्या वचनामध्ये आहे. तुम्ही जे मागत आहात तुम्हाला मिळत नाही आहे. का मिळत नाही आहे? तुम्ही कुठे चुकला आहात म्हणून? तुम्ही काही वाईट मागत आहात म्हणून? नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे आपण मागत आहोत ते देवाच्या इच्छेमध्ये आहे का? देवाच्या योजनेमध्ये आहे का? देवाला ते आपल्याला द्यायचं आहे का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने इकडे म्हटलेलं आहे, तथापि माझी इच्छा नाही तुझी इच्छा पूर्ण हो. जे आपण मागतो, जे जरी आपण जे मागत आहोत जे चांगलं आहे आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला काही गरजा आहेत, आपल्या काही अपेक्षा आहेत, त्यानुसार आपण जे देवाकडे मागतो आणि जर ते आपल्याला मिळत नसेल तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, निराश होऊ नका, उदास होऊ नका, विश्वास सोडून देऊ नका, कंटाळा करू नका माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो. कारण बायबल असं म्हणतं, आकाश जसं पृथ्वीवर उंच आहे तसं देवाच्या योजना आणि देवाचे संकल्प जे आपल्याविषयीचे आहेत ते उंच आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या इच्छा आमच्याविषयीच्या देवाच्या योजना आहेत, देवाचे जे संकल्प आहेत ते वेगळे आहेत. आम्ही आमच्या मानवी बुद्धीने जे देवाकडे मागतो, आमच्या ज्या गरजा आहेत, आमचं जे जीवन आहे त्यानुसार आम्ही देवाकडे मागतो, परंतु आपल्या प्रत्येकाविषयी देवाकडे महान योजना आणि संकल्प आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यानुसार आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. असं अनेक वेळा होतं की जे तुम्ही मागता तुम्हाला मिळत नाही आणि मग काही लोक निराश होतात, काही लोक दुःखी होतात आणि मग ते देवावर रागावतात, विश्वास पण सोडून देतात, येशूला सोडून देतात, प्रार्थनेला येणं सोडून देतात, कारण मी मागितलं ते मला मिळालं नाही. परंतु देवाची योजना काय आहे, देवाची इच्छा काय आहे ते आम्ही समजून घेत नाही. त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करत नाही, कारण आमचा देह ओरडत असतो, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला अमुकच पाहिजे, मला तमुकच पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनातही अनेक तुमच्या मागण्या विनंत्या असतील, तुमच्या इच्छा प्रार्थना असतील आणि अनेक वर्षापासून त्या ऐकल्या जात नसतील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची काहीतरी वेगळी योजना असेल, देवाची काहीतरी वेगळी इच्छा असेल, देवाची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करा. कारण येशूने जी प्रार्थना शिकवलेली आहे आपल्याला, प्रभूने जी प्रार्थना शिकवलेली आहे त्यामध्ये प्रभू तेच म्हणतो, हे पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या इच्छेप्रमाणे जेव्हा होते तेव्हा थोडा काळ आपल्याला बरं वाटतं, थोडा काळ आपल्याला वाटतं चांगलं झालं, पण पुढे जाऊन आपल्याला दुःख भोगावं लागतं. पण जेव्हा देवाचीच इच्छा आपल्या जीवनात पुरी होते तेव्हा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्या जीवनात जे करतो त्यानंतर पुढे सुद्धा आपण आनंदात राहतो, आपलं जीवन आनंदाने आणि खऱ्या शांतीने भरून जाते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हीच प्रार्थना आम्ही प्रभूकडे करावी आणि पवित्र आत्म्याने प्रभू येशूला ही प्रार्थना करण्यासाठी कृपा दिली. पवित्र आत्म्याद्वारेच त्याने ही प्रार्थना केली. प्रभूने सुद्धा आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे, त्याचा सामर्थ्याचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा, कृपेचा आत्मा, मार्गदर्शनाचा आत्मा त्याने आपणा प्रत्येकाला दिलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या ज्या विनंत्याने अर्ज परमेश्वरासमोर आपले आहेत ते त्याच्या इच्छेप्रमाणेच आपण सादर करावे आणि जे काही त्याच्या इच्छेत आहे तेच आपण मागावं, कारण त्याची इच्छा आपल्या सार्वकालिक फायद्यासाठी असते, सार्वकालिक लाभासाठी असते. देवाच्या इच्छेत कधीच आपलं वाईट नसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असं होते अनेक वेळा की तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना करता आणि ती व्यक्तीसाठी तुम्ही एवढी प्रार्थना करता आणि तीच व्यक्ती मरून जाते. विश्वासाने आग्रहाने तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मागता, प्रार्थना करता आणि तेच तुम्हाला मिळत नाही. निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका. देव चांगला आहे, देव अनंत चांगला आहे, देव प्रेमळ आहे आणि त्याच्या मनात आपल्यासाठी चांगल्याच गोष्टी आहेत आणि त्याला आपल्याला फक्त चांगलं द्यायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त दुःखामध्ये होता, यातनेत होता. ज्या स्थितीतून तो जात होता त्या नरक यातना तो अनुभवत होता. पुढे त्याला त्या भोगायच्या होत्याच, पण तो अनुभवत होता. आणि तरीही म्हणतोय, बापा माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, आपला प्रभू येशू ख्रिस्त मुक्तिदाता आपला प्रभू आहे. तो आपला तारणारा आहे आणि तो आपला मालक आहे. आणि जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला जर प्रभू मानतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि जर आपण त्याच्यावर प्रेम करतो, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याची इच्छा आहे की आपण आपलं जीवन असंच जगावं. आपल्या जीवनात फक्त पित्याची इच्छा पूर्ण व्हावी. सगळ्या गोष्टीत, सर्व क्षेत्रात फक्त त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करत राहायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.